महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला धक्का लावणारी ही घटना आहे. अत्यंत भयानक एक भोंदू कॅप्टन अशोक खरात, जो स्वतःला ज्योतिष, बाबा, मांत्रिक नव्हे तर कृष्ण म्हणून सामान्य माणसांना, विशेषतः महिलांना फसवलेले आहे. त्याचा कब्जा आता महाराष्ट्रभर दिसतोय का? हा प्रश्न आज प्रत्येक जागृत नागरिक विचारतोय. प्रकरण नेमकं कसं उघड झालं हे प्रत्येक जण तपासतोय, पाहतोय, विचार करतोय. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात न्यायव्यवस्था आणि अंधश्रद्धा प्रकरण आहे. हे प्रकरण नेमकं कसं उघड झालं हे फक्त एका बाबाचं प्रकरण नाही. हा महाराष्ट्राच्या राजकारण, न्यायव्यवस्था आणि श्रद्धेचा प्रश्न आहे. प्रकरण कसं उघड झालं यासाठी ह्या 3 तारखा आहेत. ह्या 3 तारखेला ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडी विचारात घेण्यासारख्या आहेत. 29 डिसेंबर 2025 अशोक खरातने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. पुण्यातील जासूद आणि दिनेश परब ह्या 2 युवकांनी मला 5 कोटीची खंडणी मागितल्याची तक्रार देत ते स्वतः फिर्यादी झाले. त्याचबरोबर 12 मार्च 2026 ला खरातच्या ऑफिसमधील निरंजन जाधव याच्या विरुद्ध एका तरुणीने शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की फोटो व्हायरल करून पैसे मागतोय. त्याचबरोबर 18 मार्च, अत्यंत महत्वाचा दिवस, 18 मार्च 2026 ला खरातला अटक. पण आश्चर्य असं की 13 मार्चला दिव्य मराठी नावाचं वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्रामध्ये दिव्य आणि शिर्डी गुन्ह्याचा तपास एक SIT कडे द्या. पोलिसांनी अटक केली आणि त्यांना लगेच सांगितलं की त्याचा तपास SIT कडे द्या. म्हणजे अटक होण्याआधी सरकारने विशेष तपास यंत्रणा तयार केली होती का? बाकी प्रकरण तक्रार करूनही SIT मिळत नाही. एखादं प्रकरण जर घडलं तर तक्रार केली तरी SIT लवकर तपासात मिळत नाही. पण इथे तर तपासाआधीच सज्ज SIT सज्ज. यामागे काय गुड आहे? जनता हे विचारते, या भोंदू बाबाने महिलांना कसं समोहित केलं? या प्रकरणात पहिलं जे तक्रार दाखल झाली 2021 मध्ये, म्हणजे त्या तक्रारीचं कारण होतं की 2021 मध्ये एक तरुणी घरचे लोक लग्न ठरत नाही म्हणून ह्या भोंदू बाबाकडे म्हणजे अशोक खरातकडे घेऊन आले. मुलीचं लग्न ठरण्यासाठी त्या बाबाने, त्या भोंदूने त्यांना काळा खडा दिला. हा खडा गळ्यात घाल, तुझं लग्न ठरेल. परंतु त्या मुलीने ते खडा गळ्यात घालण्याचा नकार दिला, घातला नाही आणि मग त्या मुलीचं लग्न ठरत नव्हतं. मग त्या मनात भीती सुरू झाली की आपलं लग्न ठरत नाही, ह्या बाबांचा खडा घातला नाही म्हणून लग्न ठरत नाही, म्हणून घरच्यांनी पुन्हा त्या मांत्रिकाकडं, त्या बाबाकडं तिला घेऊन आले आणि तिच्या परत फेऱ्या भेटी चालू झाल्या. त्यावेळेस त्या मुलीने एक वर्णन सांगितलं की तो एक हातात पेढा द्यायचा आणि कडवट, तुरट, खारट चव असलेलं पाणी प्यायला द्यायचा. कानात काहीतरी पुटपुटायचा, डोक्यावर लोटा ठेवायचा आणि अंगाला स्पर्श करायचा. अंगाला स्पर्श करत तो म्हणायचा, मागच्या जन्मी मी तुझा कृष्ण, तू माझी राधा. डोकं जड व्हायचं, गुंगी येती. नंतर तो तिचा लैंगिक अत्याचार करायचा. विरोध करायचा प्रयत्न केला तर वेगवेगळ्या भीती घालायचा. 100हून अधिक व्हिडिओ तपास यंत्रणेच्या ताब्यात आले. त्यातले तब्बल 58 व्हिडिओ हे महिलांच्या लैंगिक शोषणाचे कॅमेऱ्याने शूट केलेले रेकॉर्डिंग तपासात समोर आलेले आहे. आता राजकीय, न्यायिक, सेलिब्रिटी या प्रकरणाशी जोडले गेलेले आहेत असं SITच्या तपासात पुढे आलंय. त्यामध्ये रुपाली चाकणकर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी एका पत्रकाराने या भोंदूचा भंडाफोड करण्यासाठी त्याच्या वृत्तपत्रामध्ये बातमी छापली होती. तेव्हा त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. हे प्रकरण त्यांना माहिती होतं. त्यांनी पोलिसांचा दबाव पत्रकारावरती दबाव आणला. त्या पोलिसांना पत्रकारावरती गुन्हा दाखल करायला लावाला. एवढं सगळं करत असताना एकीकडे ह्याच महाराजाचं पत्यपूजन म्हणजे पायाचं पूजा आणि त्याचं दर्शन घेतलं जातं. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तेव्हाही ते मुख्यमंत्री असताना अंदाजे 2020 मध्ये या मंदिरात जाऊन त्या बाबाची पूजा करून त्याच्या पाया पडून त्याला भेटून आले होते. जर एवढे मोठे राज्याचे मुख्यमंत्री त्या महाराजाच्या भेटीला जात असतील, त्याच्या पाया पडत असतील, तर काहीतरी नक्कीच त्या माणसाकडे दैविक शक्ती आहे. तर मग सामान्य माणूस का जाणार नाही? याच वेळीच अनिसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना विरोध दर्शवला होता. परंतु त्या विरोधाला दुर्लक्ष करत त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्याला भेट दिली. त्यामुळे त्याचं पेव वाढत गेलं. जर त्याच वेळेस लक्ष दिलं असतं तर हे प्रकरण तिथंच थांबलं असतं. पण हे का जात होते? अगदी सोपं आहे. कारण सत्ता, पैसा आणि भीती. सत्ता मिळवण्यासाठी लोकांना दैविक शक्ती दाखवायची, वोट गोळा करायचं असतं.
पैसे मिळवण्यासाठी बाबा समस्या सोडवतो असं दाखवून उद्योग चालवायचे असतात आणि भीती भविष्य सांगून कोप होईल म्हणून लोकांना स्वतःशी बांधून ठेवायचं. जनतेला सोपं आहे आणि अगदी सोपं सांगतो ही फक्त एक बातमी नाही, ही एक बाबाची कहाणी नाही, हे अंधश्रद्धेचं, सत्तेचं, लालसेचं राजकारण आहे. जेव्हा राज्याचे मुख्यमंत्र्यापासून ते महिला आयोगापर्यंत सर्वजण भोंदू बाबाच्या पाय धुतात, पाया पडतात, मग सामान्य माणूस काय करेल हो? आता एकच SITचा तपास करत आहे, पण जनता प्रश्न विचारते, महाराष्ट्र भोंदू बाबांच्या कब्जात चालला आहे का? पुरोगामी महाराष्ट्र जागा हो, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आलाच पाहिजे आणि आणलाच पाहिजे. ही घटना भयानक आहे, पण तिथे डोळे उघडणारी आहे. आता बोलायचंय, लढायचंय आणि बदल घडवायचा आहे. जय महाराष्ट्र.